रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। मुलांच्या टिफिनला रोज रोज काय काय द्यावं आणि मुलं भाज्या खायला तर खूप कंटाळा करतात। त्यासाठी आज आपण पौष्टिक, रुचक आणि अगदी छान असा मसाला उत्तप्पा बनवतोय। त्यासाठी लागणारं साहित्य बघू। 1 वाटी रवा घेतला, पाऊण वाटी दही आहे। आपण आता हे पूर्ण एकजीव करून घेऊ, चांगलं मिक्स करून। यात आपल्याला आता पाणी घालायचंय, अर्धी वाटी पाणी घातलं। हे पीठ आता 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊ। ह्या काही भाज्या आहेत, ह्या आपण एकदम बारीक कट करून घ्यायच्या किंवा किसून घ्यायच्या। मी आता ह्या भाज्या किसूनच घेणार आहे। हे डांगर आहे, पांढरा दुधी भोपळा, गाजर, काकडी, कांदा, कोथिंबीर आणि हा टोमॅटो। सर्व भाज्या आपण मस्त कट करून घेतल्या, काही कट करून घेतल्या आणि काही किसून घेतल्या। आता हा आपला रवा 10 मिनिटात बघा किती छान फुलला। यात आता आपण या सर्व भाज्या घालून घेणार आहे। टमाटा, लाल भोपळा, पांढरा भोपळा, दुधी भोपळा, काकडी, हे गाजर, कांदा, कोथिंबीर। आता हे छान मिक्स करून घेऊ। आपल्याला यात आता बेसिक मसाले घालायचे आहेत। अगदी नॉर्मल मसाला म्हणजे लाल तिखट आणि मीठच घालायचं। आपल्याला एकदम छान पौष्टिक आणि रुचक असे उत्तप्पे बनवायचे। लहान मुलांना शाळेच्या टिफिनसाठी काय बनवावं म्हटलं की एक मोठा प्रश्न पडतो आणि मुलं भाज्या खायला नको म्हणतात। तर असा उत्तप्पे बनवले की छान मुलांचंही काम होतं आणि आपलंही झटपट होऊन जातं। हा ओवा आहे, असा हातावर चुरून घेऊ। ओवा घातला, हे लाल तिखट, हळद, अगदी थोडे जिरे आणि आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊ। हे आलं चवीनुसार मीठ, अगदी चिमूटभर असा हा खायचा सोडा टाकला। आता हे छान मिक्स करून घेऊ आपण। यात थोडं पाणी लागणार आहे, आपल्याला थोडं पाणी घालून घेऊ। एकदम छान असं आपलं हे बॅटर तयार आहे। आपण आता पॅन ठेवून घेऊ। बघा मस्त झालंय, जास्त पातळ नाही करायचं, असंच राहू द्यायचं। आपण गॅस चालू करून हा पॅन ठेवून घेतलाय। आता गॅस थोडा मोठा करू आणि आता यात तेल घालणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तूप घाला, तेल घाला, मी तेलच घातलंय। जास्त जाडही नाही ठेवायचे, पातळ असे आणि मोठे पण नाही बनवणार, आपण छोटेच बनवणार आहे। कारण मुलांच्या टिफिनसाठी देतोय आपण। छोटे असले तर टिफिन मध्ये भरायला बी छान, मुलांना खायला बी एकदम सुंदर असे। आता इथं थोडं असं होल करू, मुलांना बघायला, खाण्यापेक्षा मुलांचं असं असतं की बघण्यातच खूप एक हे असतं, इंटरेस्ट असतो मुलांना। आता थोडं तेल घालून आणि गॅस थोडा वाढवून झाकण ठेवलंय। 2 मिनिटासाठी असंच राहू देऊ। 2 मिनिटं झाले, आता आपण झाकण काढू। बघा छान झालं। आता एकदम हळूच असं एकदम अलगद असं उलट करून घेऊ याला। तुम्ही चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून द्या। आता आपण याला काढून घेऊ आणि दुसरं पण असंच बनवू। सर्व असेच बनवून घेते आता। बघा सगळे उत्तप्पे बनवून घेतले मी। आता तुम्ही पण असेच बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा।